आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ओबीसींच्या बाजूने न बोलणाऱ्या सर्व नेत्यांना विधानसभेत जाब विचारणार। जरांगेंनी 288 जागा लढल्या तर आम्ही तितक्याच लढवून त्यांचे उमेदवार पाडू। जरांगेंना विधानसभेत टेट फॉर टॅट करणार। लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना आव्हान। मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंच्या खासदारकीला आव्हान। अपक्ष उमेदवार राजू पाटलांची हायकोर्टात याचिका। कागदपत्र 1.5 महिन्यात सादर करा। कोर्टाची राजू पाटलांना मुदत। पूर्ण पक्ष सोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती। यावेळी अजित पवार मुख्यमंत्री बनतील महायुतीत। आम्हाला 90 जागा मिळाव्या। धर्माराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। वडिलांना राज्यपाल बनवणार वचन दिलं होतं, अजूनही निर्णय नाही। अमरावतीतून माघार घेण्याची विनंती करत भाजपनं वचन दिलं होतं। अभिजित अडसुळांचा भाजपवर निशाणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज नांदेडमध्ये हुजूर साहेब गुरुद्वारामध्ये टेकला माथा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। 12 ऐवजी 10 तारखेपर्यंत आता दौरा। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का बसण्याची शक्यता। चव्हाणांचे जवळचे मित्र माजी राज्यमंत्री डीपी सावंत काँग्रेसकडून तिकिटासाठी इच्छुक। नांदेड उत्तरमधून मागितली उमेदवारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्टला वायनाडला जाऊन दरड कोसळलेल्या भागाची पाहणी करणार। 138 लोक अजूनही बेपत्ता आहेत। 10व्या दिवशीही बचावकार्य सुरू। राहुल गांधी 20 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा हा दौरा। राज्यात काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेणार। जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। भूकंपानंतर जपानच्या दक्षिणेकडील बेटांना त्सुनामीचा इशारा।